नमस्ते, मी सायली घरोघरी रुचिरा या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण आषाढ स्पेशल कापण्या बनवणार आहोत आणि एकदम साध्या सोप्या पद्धती आणि घरी असलेल्या साहित्यामध्ये आपण हे बनवायचे आहेत। आणि प्लीज रेसिपी पूर्ण पहा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। तर मग आता आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन, ही छोटी अर्धी वाटी रवा, त्यानंतर इथे घेतलेला आहे खसखस 1 चमचा खसखस, 1 चमचा बडीशेप पावडर, इथे मी घेतलेलं आहे जायफळ। हे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचं आहे। जायफळच्या ऐवजी तुम्ही सुंठ पावडर वापरली ना तरीही चालेल। त्यानंतर आपण घेणार आहोत मीठ, चवीप्रमाणे मीठ, पाणी आणि गूळ। तर इथे आपण गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि त्यावर ठेवायचं एक भांड आणि त्यामध्ये घालायचं आहे 1 ग्लास पाणी। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे गूळ। तर ह्या गुळाचा ना आपल्याला पाक तयार करायचा नाहीये, फक्त हे पाण्यामध्ये असं विरघळून घ्यायचं आहे। तर आता आपण ना गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी थंड करून घ्यायचं आहे। इथे मी एक भांड घेतलंय, त्यामध्ये आपण घालायचं आहे हे गव्हाचं पीठ, त्यानंतर घालायचं बेसन, रवा, चवीप्रमाणे मीठ, बडीशेप पावडर 1 चमचा, थोडंसं आपण घालायचं आहे जायफळ, इथे मी किसून घातलेलं आहे। जायफळ जास्त घालायचं नाही, थोडंसंच घालायचं, कारण असं म्हटलं जातं की जायफळने झोप लागते। घाबरू नका, जास्त झोप लागणार नाही, त्यासाठी आपल्याला थोडंसंच घालायचं आहे। आता आपण याच्यामध्ये घालायचं आहे 2 चमचे तेल। तेल आपण हे गरम करून घ्यायचं आहे। आता हे याच्यामध्ये ना आपण गुळाचं पाणी बनवलंय ना ते घालायचं आहे। थोडं थोडं घालायचं, एकदम जास्त घालायचं नाहीये। आणि हे असं मळून घ्यायचं। तर इथे आपल्याला अजून याच्यामध्ये पाणी लागणार आहे, ते मी थोडंसं अजून पाणी याच्यामध्ये मिक्स करते। आपल्याला हा गोळा ना असा घट्टसरच मळून घ्यायचा आहे। तर अजून मी थोडंसं पाणी घातलंय गुळाचं आणि मिक्स करून घेते, लागलं तर अजून आपण थोडं घालणार आहे। इथे आपलं ना हे कणिक मळून झालंय बघा, मी एकदम घट्ट असंच मळलेलं आहे आणि घट्टच मळायचं। आता हे ना आपण झाकून ठेवायचं आहे, जसा तुमच्याकडे वेळ असेल ना त्याप्रमाणे झाकून ठेवायचा। तर इथे मी हे झाकून ठेवणार आहे। तर इथे मी हे तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं, पीठ मी मळून ठेवलेलं होतं। आता आपण थोडंसं परत एकदा मळूया। हे बघा, इथे पाहू शकता तुम्ही पीठ आपलं खूप छान असं मळून झालेलं आहे। आता आपण ना आपल्याला जेवढा गोळा पाहिजे ना तेवढा आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे। हा गोळा घ्यायचा आहे। तर इथे मी हे बघा हा गोळा घेते आणि हा बाकीचा बाजूला ठेवायचा आहे। इथे मी पळीपाटाला ना थोडंसं तेल लावून घेते, कारण आपल्याला याला सुकं पीठ लावायचं नाहीये। चला, पोळी मी लाटायला सुरुवात केलेली आहे बघा।
आपली लाटून झाली आहे बघा. मी एवढी अशी जाडसर ठेवलेली आहे. याच्यापेक्षा पातळ केलं ना तर आपल्या कापण्या कडक होऊ शकतात, मग थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता कटिंग करून घेऊया. तर इथे आपली ना ही पोळी लाटून झाली. याच्यावरती आपण थोडासा असा खसखस लावायचा हाताने, असं सगळ्या साईडला लावायचं आहे. खसखसना मी थोडासा ओला करून घेतलाय, म्हणजे कसं चांगला त्या ह्याला चिकटेल पोळीला म्हणून. आता हे बघा, हे ह्याच्यावरती मी ना असं लाटणीने थोडंसं असं लाटून घेते. आता या आपण कापण्या ना कापून घ्यायच्या आहेत. तर इथे मी चाकूने या कापून घेणार आहे. जशी आपण शंकरपाळीला कापतो ना त्याचप्रमाणे हे कापून घ्यायचं. फक्त थोडेसे मोठे असे ठेवायचे. इथे तुम्ही पाहू शकता बघा मी कसं कापते. जर तुमच्याकडे कटर असेल ना कापायचं तर त्याने कापलं तरीही चालेल. इथे आपलं हे कटिंग करून झालेले आहे. इथे आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं कढईमध्ये. ते तेल गरम झालेलं आहे. तेल जास्त गरम पण करून घ्यायचं नाहीये. इथे आपण पहिलं पाहायचं आहे तेल आपलं गरम झालंय काय. मी थोडंसं टाकून पाहते. तेल आपलं गरम झालेलं आहे. हे बघा, याच्यामध्ये आता आपण हे सोडायचे आहे. पूर्ण बारीक मी गॅस ठेवलेला आहे. बारीक गॅसवरतीच आपण हे तळायचे आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही बघा, आपल्या कापण्यांना छान असं कलर सुद्धा आलेला आहे. आता हे कापण्या आपण ना काढून घ्यायचे आहे आणि असेच आपण बाकीचे पण कापण्या करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर ही रेसिपी वेगळ्या पद्धतीने करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा तुम्हाला ज्या माहीत असलेल्या रेसिपी त्यांची नावं मला कमेंटमध्ये द्या, म्हणजे मी त्या रेसिपी करायचा प्रयत्न करेन. असेच मी काही रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेले आहे. नॉनव्हेज त्याचप्रमाणे व्हेज मुलांच्या टिफिनच्या. तर तुम्ही पाहिला नसाल ना नक्की पहा आणि कमेंट करून सांगा. चला तर मग आता आपण ना हे कापण्या काढून घेऊया एका डिशमध्ये. आणि मी सविस्तर माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पहा. तर परत भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आनंदी राहा, खुश राहा आणि खात राहा.